नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण इटलीतील जगप्रसिद्ध व्हेनिस हे अद्भुत शहर पाहण्यासाठी निघालो आहोत। सध्या आपण रेल्वेने प्रवास करत आहोत आणि खिडकीतून दिसणारा हा निसर्गरम्य नजारा मन मोहून टाकणारा आहे। थोड्याच वेळात आपण व्हेनिस शहरात प्रवेश करणार आहोत। विशेष म्हणजे हे शहर जगातील सर्वात वेगळ्या शहरांपैकी एक आहे, कारण येथे रस्त्यांपेक्षा कालवे कनाल्स जास्त आहेत। त्यामुळे इथले दैनंदिन दळणवळण प्रामुख्याने बोटी, वॉटर बस आणि गोंडोला यांच्या माध्यमातून होते। आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हेनिसचे प्रसिद्ध रेल्वे स्टेशन, शहरातील सुंदर कालवे आणि त्यावरील आकर्षक पूल, ऐतिहासिक चर्च आणि त्यांची अप्रतिम वास्तुकला, प्रसिद्ध गोंडोला, वॉटर टॅक्सी आणि वॉटर बस, तसेच या शहराविषयी काही रंजक आणि आश्चर्यचकित करणारी माहिती। व्हेनिसमध्ये सुमारे 150 हून अधिक कालवे, 400 पेक्षा जास्त पूल आणि 100 हून अधिक लहान बेटे आहेत। हे शहर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे आणि दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात। व्हेनिस शहर पाहण्यासाठी काही प्रवासी बोटींचा वापर आणि काही प्रवासी चालत व्हेनिस शहर पाहतात। तर चला सुरू करूया आपल्या व्हेनिसच्या सुंदर प्रवासाला आणि पाहूया पाण्यावर वसलेल्या या अद्भुत शहराची एक अविस्मरणीय सफर। हे व्हेनिसमधील मुख्य रेल्वे स्टेशन आहे। या रेल्वे स्टेशनचे नाव वेनेजिया सांता लुसिया आहे, जे बाहेरून असे आहे। हे व्हेनिसच्या ऐतिहासिक बेटावरील एकमेव मुख्य रेल्वे स्टेशन आहे। त्यामुळे रेल्वेने येणारे बहुतांश पर्यटक सर्वप्रथम याच स्टेशनवर उतरतात। थोडक्यात सांगायचे तर वेनेजिया सांता लुसिया हे व्हेनिस शहराचे प्रमुख प्रवेशद्वार मानले जाते। स्टेशनच्या बाहेर पाऊल टाकताच ग्रँड कॅनालचे अप्रतिम दृश्य दिसते, तर आत आधुनिक सुविधा आणि प्रवाशांसाठी आवश्यक सर्व व्यवस्था उपलब्ध आहेत। ट्रेन इटालिया नावाची ही एक्सप्रेस ट्रेन आहे। आतून रेल्वे स्टेशन कसे आहे ते पाहूया। आत मोठा प्रवासी हॉल, तिकीट काउंटर, स्वयंसेवी तिकीट मशीन, प्रतीक्षागृह, दुकाने, कॅफे आणि अनेक रेल्वे प्लॅटफॉर्म आहेत। येथून इटलीतील रोम, मिलान, नापोली, सचिले, त्रिएस्ते, उदिने, व्हेरोना यासारख्या शहरांसाठी रेल्वे जातात। थोडे पुढे आल्यावर उजव्या बाजूला अशी व्हेनिसची खूपच जुनी पेंटिंग लावली आहे। आधी व्हेनिस शहर असे दिसायचे, आता याच्यात खूप चेंज केले आहे। ह्या पेंटिंगच्या वरती रेल्वेचा टाइम टेबल आणि गावांची नावे दिली आहेत। इथे आपण चेक करू शकतो आपली ट्रेन कोणत्या टाइमला आहे। आणि डाव्या बाजूला अजून एक पेंटिंग आणि टाइम टेबल दिला आहे। मधोमध व्हेनिसचे प्रवेशद्वार आहे। स्टेशनच्या बाहेर पाऊल टाकताच ग्रँड कॅनालचे अप्रतिम दृश्य दिसते। आता आम्ही उभे आहोत इटलीच्या अतिशय सुंदर आणि जगप्रसिद्ध व्हेनिस शहरमध्ये। माझ्या मागे आहे व्हेनिसचे मुख्य रेल्वे स्टेशन सांता लुसिया आणि स्टेशनच्या बाहेर पडताच आपले स्वागत करते पाण्याने वेढलेले हे अनोखे शहर। पर्यटक अशा प्रकारे जहाजाने आणि गोंडोलाने शहरात येत जात असतात। व्हेनिसमधील सांता लुचिया रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर ग्रँड कॅनॉलच्या पलीकडच्या बाजूला चिएसा डी सान सिमेओन पिक्कोलो
नावाचे हे ऐतिहासिक चर्च स्थित आहे. हे चर्च 1738 मध्ये बांधून पूर्ण झाले. गोंडोला कुठून मिळते? वॉटर बस कोणत्या पॉइंट वरून सुटते? वॉटर टॅक्सी कुठून मिळते? त्यांचे अंदाजे वेळापत्रक काय आहे ते पाहूया. आणि जर तुम्ही व्हेनिसला येण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग. स्टेशन वरून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला एक मोठे चर्च आहे आणि वॉटर बस, गोंडोला, वॉटर टॅक्सी यांचे तिकीट सेंटर आहे ते पाहूया. तिकीटला इटालियन भाषेत बिलिएत्ती म्हणतात. तिकीट पाउंडला बिलिएत्तेरिया म्हणतात. समोर पूर्ण मॅप दाखवला आहे. हे टोटल 15 पॉइंट आहेत. हे पाहण्यासाठी टुरिस्ट इथून तिकीट घेतात आणि सुंदर समुद्राचा आणि सुंदर नजाराचा आनंद घेतात. इथून वॉटर बसची एंट्री होते. हे ऑनलाइन तिकीटचे मशीन आहे. इथून तिकीट काढू शकतो किंवा हे तिकीट सेंटर आहे तिथून तिकीट घेऊ शकतो. तिकिटांची किंमत समोर दिली असते. थोड्याच वेळात पूर्ण माहिती समजून घेऊ. समोर पोंते देल्ली स्काल्झी नावाचा ब्रिज आहे, त्याच्यावर जाऊया. तिथून व्हेनिसचे अप्रतिम दृश्य पाहता येते. हे पहा मंडळी, किती सुंदर दृश्य आहे. ह्या शहराचे विशेष म्हणजे हे शहर जगातील सर्वात वेगळ्या शहरांपैकी एक आहे, कारण येथे रस्त्यांपेक्षा कालवे जास्त आहेत. त्यामुळे इथले दैनंदिन दळणवळण प्रामुख्याने बोटी, वॉटर बस आणि गोंडोला यांच्या माध्यमातून होते. व्हेनिसचे प्रसिद्ध रेल्वे स्टेशन, शहरातील सुंदर कालवे आणि त्यावरील आकर्षक पूल, ऐतिहासिक चर्च आणि त्यांची अप्रतिम वास्तुकला, प्रसिद्ध गोंडोला, वॉटर टॅक्सी आणि वॉटर बस, अरुंद पण सुंदर गल्ल्या, स्थानिक बाजारपेठ आणि येथील जीवनशैली. तसेच या शहराविषयी काही रंजक आणि आश्चर्यचकित करणारी माहिती. व्हेनिसमध्ये सुमारे 150 हून अधिक कालवे, 400 पेक्षा जास्त पूल आणि 100 हून अधिक लहान बेटे आहेत. हे शहर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे आणि दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. ही वॉटर टॅक्सी आहे. केजा डी सांता मरिया डी नाझरेथ नावाचे हे चर्च खूप प्रसिद्ध आहे. हे चर्च रेल्वे स्टेशन बाहेर पडल्यावर डाव्या बाजूला ग्रँड कॅनॉलच्या किनारी लागूनच आहे. ब्रिज पोंते देल्ली स्काल्झी ओलांडण्याआधी हे चर्च लागते. व्हेनिसमधील पोंते देल्ली स्काल्झी हा ग्रँड कॅनॉलवर जाणारा 4 पुलांपैकी एक महत्त्वाचा पूल आहे. हा पूल सांता क्रोस आणि कॅनरेगिओ या भागांना जोडतो आणि तो वेनेजिया सांता लुसिया रेल्वे स्टेशनजवळ आहे. दोन्ही बाजूंना असलेल्या ऐतिहासिक वास्तू आणि पाण्याच्या रंग बदलांचे हे एक उत्तम मिश्रण आहे. जलवाहतुकीची लगबग. या पुलावरून व्हेनिसची पारंपरिक आणि आधुनिक जलवाहतूक जवळून अनुभवता येते. पाण्यावर जाणाऱ्या पारंपरिक गोंडोला, स्थानिक लोकांची वापोरेटो वॉटर बस आणि वेगाने जाणाऱ्या वॉटर टॅक्सींची कॅनॉलमधील धावपळ मनाला भुरळ पाडते. ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन. पुलावरून डाव्या उजव्या बाजूला पाहिल्यास व्हेनिसच्या जुन्या काळातील आलिशान राजवाडे आणि जुनी घरे दिसतात. पुलाच्या एका बाजूला असलेले भव्य चर्चचे पांढरे नक्षीकाम आणि त्याचे घुमट येथून खूप सुंदर दिसतात. सूर्यप्रकाश पांढऱ्या इस्ट्रियन दगडांवर आणि पाण्यावर पडल्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो, जो फोटोग्राफीसाठी उत्तम मानला जातो.
सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील रंग आणि रात्रीच्या वेळी कॅनॉलच्या कडेला असलेल्या दिव्यांचे पाण्यात पडणारे प्रतिबिंब अत्यंत रोमँटिक आणि शांत वातावरण तयार करते. हा पूल व्हेनिसच्या सर्वात सुंदर फोटो स्पॉट पैकी एक आहे, जिथे पर्यटक आवर्जून थांबून फोटो आणि व्हिडिओ काढतात. ही वॉटर बोट आहे. ही वॉटर बस आहे आणि इथून ही वॉटर बसमध्ये लोक बसतात आहेत. अशा प्रकारे टुरिस्ट व्हेनिस शहर पाहण्याचा आनंद घेतात. थोड्याच वेळात वॉटर टॅक्सी कुठे भेटेल ते पाहू आणि पूलच्या मागच्या बाजूला अतिशय सुंदर नजारा पाहू. वॉटर टॅक्सी इथे भेटेल. वॉटर बसच्या बाजूला वॉटर टॅक्सी आहे. हाच पुलावरचा मागच्या बाजूला असा सुंदर नजारा आहे. इकडे आजूबाजूला हॉटेल आहेत आणि सुंदर घरे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता गोंडोला आहे. व्हेनिस मधील गोंडोला ही तिथली एक पारंपरिक सपाट तळाची आणि लाकडी बोटी आहे. शतकानुशतके हे व्हेनिसमधील वाहतुकीचे प्रमुख साधन होते. आजही बोट व्हेनिसची जागतिक ओळख आणि पर्यटकांसाठी अत्यंत लोकप्रिय व रोमँटिक राईड मानली जाते. गोंडोला राईडची मुख्य वैशिष्ट्ये आणि मजा म्हणजे शांत आणि निवांत प्रवास. ग्रँड कॅनाल ऐवजी आतील छोट्या अरुंद कालव्यातून फिरताना व्हेनिसचे खरे सौंदर्य अनुभवता येते. गर्दीपासून दूर निवांत वातावरणात फिरण्याची मजा काही वेगळीच असते. गोंडोला राईडचा खर्च आणि अधिकृत दर. व्हेनिस गोंडोला असोसिएशनने दर निश्चित केले आहे. दिवसा साधारण 30 मिनिटांच्या खाजगी राईडसाठी 90 युरो प्रति बोट खर्च येतो. संध्याकाळी 7 नंतर हाच दर 110 युरो ते 120 युरो पर्यंत वाढतो. जर तुम्हाला खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही 25 ते 30 युरो प्रति व्यक्ती या दराने इतर पर्यटकांसोबत शेअरिंग गोंडोला राईड देखील करू शकता. गोंडोला चालवणाऱ्या नाविक व्यक्तीला गोंडोलियर म्हणतात. गोंडोलियर होण्याचे प्रशिक्षण अत्यंत कठीण असते. त्यांना परदेशी भाषा, व्हेनिसचा इतिहास आणि कठीण नौकानयन परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. व्हेनिसमध्ये रस्ते नसल्यामुळे तिथे पायी फिरणे किंवा बोटीतून प्रवास करणे हेच मुख्य पर्याय आहे. वॉटर बस आणि वॉटर टॅक्सी या दोन्ही बोटी आहेत, पण त्यांचा अनुभव आणि उद्देश पूर्णपणे वेगळा आहे. वॉटर बस ही व्हेनिसची सार्वजनिक बस सेवा आहे. जर तुम्हाला स्थानिक लोकांप्रमाणे कमी खर्चात आणि आरामात प्रवास करायचा असेल तर हा सर्वोत्तम पर्याय आहे. जेव्हा ही बोट ग्रँड कॅनल मधून जाते तेव्हा दोन्ही बाजूंच्या ऐतिहासिक इमारती,
राजवाडे आणि प्रसिद्ध रियाल्टो ब्रिज यांचे विहंगम दृश्य दिसते. बोटीच्या मागच्या किंवा पुढच्या ओपन एअर भागात उभे राहून थंड वाऱ्याचा आणि निसर्गाचा आनंद घेता येतो. वॉटर बसचे सिंगल तिकीट सुमारे €9.50 असते, जे 75 मिनिटांसाठी वैध असते. जर तुम्ही जास्त प्रवास करणार असाल तर €25 चा 24 तास पास किंवा €45 चा 72 तास पास घेणे अधिक फायदेशीर ठरते. वॉटर टॅक्सीची माहिती पुढच्या व्हिडिओत समजून घेऊ. समोर तुम्ही गल्ली पहा किती छोटी आहे. अशा प्रकारे छोट्या छोट्या गल्लींमधून गोंडोला येत जात असतात. चला मंडळी, आता या ब्रिज वरून खाली जाऊ आणि हा ब्रिज समोरून कसा दिसतो ते पाहू. रेल्वे स्टेशन पाहू. स्टेशनच्या बाजूचे चर्च पाहू. समोर चर्च आहे आणि ह्या पुलावर उभे राहून व्हेनिसचा सुंदर नजारा पाहत होतो. समोर हे रेल्वे स्टेशन आहे. इथून ही छान नजारा आहे. तर मंडळी, व्हेनिसमधील सांता लुसिया रेल्वे स्टेशन, त्याच्या आजूबाजूचा सुंदर परिसर, स्टेशनलगतचे चर्च आणि पॉन्टे डिग्ली स्कॉल्जी पुलावरून दिसणारे मनमोहक दृश्य आपण आज अनुभवले. या पुलावरून धावणाऱ्या वॉटर बस, वॉटर टॅक्सी, पारंपरिक गोंडोला आणि इतर बोटी पाहताना व्हेनिसची खरी ओळख समोर येते. रस्त्याऐवजी पाण्यावर चालणारे हे शहर प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन दाखवत राहते आणि म्हणूनच व्हेनिसचा प्रत्येक प्रवास कायम लक्षात राहतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सुंदर प्रवासांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवास सुरूच आहे. पुढच्या भागात पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी. धन्यवाद.